मित्रांनो, तर आपण आता कुणकेश्वर मंदिरात आलो आहे. ते हॉटेल आहे बाजूला, तुम्ही बघू शकता. शंख वगैरे तुम्हाला काय बघायचं असेल, घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथे येऊन तुम्ही भेट द्या आणि तुम्ही बघा इथे काय काय आहे. चला आपण आतमध्ये जाऊ. इथे दुकानं वगैरे, इथे फुलांचे हे ठेवले, फुलं सुद्धा बघू शकता. आजीबाजी विकताय ते सुद्धा फुलं. इथे खायला वगैरे काय तुम्हाला हवे असेल मला दाखवतो इथे काय काय आहे. इथे लाडू वगैरे आहे, ते मसाले सुद्धा ठेवले आहे. हे फणसाचं हे आहे, हे बघा तुम्ही. चला आपण आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये बघू आता काय काय आहे. तुम्हाला मेन देऊळ दाखवतो, मंदिर देवस्थान दाखवतो आतमध्ये. ते नाग बघा, नाग असली आहे की नकली आहे. अरे भाई, असली नाग आहे, बरोबरच्या इथे नाग आहे. ते काय चालू आहे ते काय माहिती. काय काय जण नागाचे दात वगैरे काढतात, आपला काही प्रकार होतो. मला काय माहिती नाही यांचा काय प्रकार चालू आहे. हात लावायचा असेल तर हात पण लावू शकता. ते माणसं घाबरते हात लावायला. फणा बघा कसा उभा केलाय, तशी काही. ते नाग तर तुम्ही बघितला. इथे हात लावायचे तर माझी बहीण जाते हात लावायला. व्ह्यू बघा तुम्ही मित्रांनो, व्ह्यू. नागाला कोणाला हात लावायचा तर तुम्ही इथे येऊ शकता आणि हात लावू शकता. त्याला आज तुम्हाला मेन देवस्थान दाखवतो. ते लिहिले कुणकेश्वर. चपला ठेवायला इथे जागा केली आहे. इथे चपला काढून आपण आता पुढे जाऊया. हो. चला आता आपण जाऊया. चला आपण आता सेल्फी कॅमेरा सुद्धा चालू करूया, कारण व्हिडिओमध्ये मी सुद्धा दिसायला पाहिजे, मग अशी व्हिडिओ व्हायरल होणार. इथे सुंदर असं चिऱ्यांचं बांधकाम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. वरती इथे हिरवा नेट टाकलाय ऊन लागू नये म्हणून. आता इथे जरा थंडावा आहे. तुम्हाला मी पूर्ण दर्शन देणार आहे आज सगळ्या देवस्थानाचे. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. इथे बाजूला आता समुद्र आहे, समुद्रावरती सुद्धा मी जाणार आहे. तुम्ही इथे आता भैरव मंदिर आहे, तुम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन घडवतो. तुम्ही लांबूनच ऑनलाईन दर्शन घ्या. तुम्ही दर्शन घेतलंच असेल. आता तुम्हाला मुख्य दर्शन घेणं तर बाकी आहे, ते सुद्धा मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवणार आहे. आतमध्ये सुद्धा व्हिडिओ कॅमेरा मी चालू ठेवणार आहे. चला अजून इथे बघूया. आधी तुम्हाला इथे इन्फ्रास्ट्रक्चर दाखवतो कसं काय आहे मंदिर. इथे बरं झालं त्यांनी हिरवा नेट टाकलाय वरती, ऊन तरी लागत नाही आहे. इथे बघू शकता रांग लागली आहे मेन दर्शनासाठी. तुम्हाला आता मी समुद्र दाखवतो. समोरच असं एक सुंदरस समुद्र आहे. इथे कोणाला देणगी द्यायची असेल तर ते देणगी देऊ शकतात. स्कॅनर आहे, स्कॅनरला स्कॅन मारा आणि देणगी देऊ शकता. तुम्हाला आता समुद्र दाखवतो बघा, एकदम सुंदरस असं मंदिर आहे. ते सगळी माणसं येत आहे. समुद्र बघा आता तुम्ही, समुद्र बघा मित्रांनो, नजारा बघा हा नजारा. काय भारी नजारा आहे. झूम करून दाखवतो जेवढं झूम जाऊ शकतं. ते माणसं आहेत, समुद्र आहे. समुद्रात बोटी वगैरे काय दिसत नाही, ते समोर बोटी आहे. समोर तुम्हाला दिसत आहे त्या बोटी बघा. गेलो असतो काय. चला आता मी सुद्धा जातो इथे दर्शनाला. ते रांग आहे, त्या रांगेत जरा 10-15 मिनिटं थांबावे लागेल. इथे अशी दर्शनासाठी लाईन लागली आहे. आतमध्ये आता तुम्हाला जाऊन दाखवतो. इथे असं वरती असं तुम्हाला जावं लागतं दर्शनासाठी. इथे माझ्या लेफ्ट साईडला महादेवांचा गळ्यातला नाग आहे आणि इथे महादेव सुद्धा आहे, त्यांचा फोटो. चला आता तुम्हाला आतमध्ये एक सुंदरसा असा स्वर्ग दाखवतो. तुम्ही नजारा बघा, इथे खूप छान आहे. आतमध्ये तर इंटेरियर खूप छान आहे. आतमधला गाभारा सुद्धा खूप छान आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रकारचं मंदिर आहे. हे प्रसादी सुद्धा ठेवली आहे. माझ्या समोर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे.
ते सगळ्या देवांचे असे फोटो लावले, ते दगडांवरती ते नक्षीकाम केलेलं आहे. तुम्हाला जवळ दाखवून जाऊन सुद्धा दाखवतो तुम्हाला. लिहिलंय फोटोग्राफी करण्यात मनाई आहे, तर सुद्धा तुम्हाला दाखवतोय मी. तुम्हाला आता आतमध्ये दाखवतोय, तसं मनाई आतमध्ये व्हिडिओ कॅमेरा बी देण्यात वगैरे, तरी सुद्धा दाखवतोय. आता आतमध्ये आलो आहे मी कॅमेरा घेऊन, तुम्ही दर्शन घेऊ शकता. जे जे लोकांना इथे दर्शन घ्यायला भेटत नाही, म्हणजे जे येऊ नाही शकत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असे नवीन नवीन व्लॉग माझ्या चॅनलवरती आता टाकत राहणार आहे. आता समोर माणसं उभी आहेत, जरा त्यांना जाऊ दे, मग तुम्हाला एकदम चांगलं असं शूटिंग दाखवतो. आता इथे देवी आहे, देवीचं सुद्धा तुम्ही दर्शन घ्या अगोदर. आणि इथे मुख्य मित्रांनो, आता तुम्हाला मी मुख्य शंकराच्या पिंडीचं दर्शन दिलेलं आहे. सगळ्यांचं मन प्रसन्न झाले असेल दर्शन करून, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे सुद्धा एक छोटंसं असं मंदिर आहे, तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. इथे आता बघू शकता तुम्ही. आपलं आता देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. जे जे व्हिडिओ बघताय त्यांनी दर्शन घ्यावे. तुम्हाला इथे जरा मंदिर दाखवतो मी, थोडासा लांबून व्ह्यू घेऊन एक मंदिर दाखवतो. बघू शकता केवढं उंच मंदिर आहे. समोर इथे सुद्धा आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो मी. काय इथे गर्दी सध्या कमी आहे, गर्दी कमी आहे. इथे ठेच लागली माझ्या पायाला. देव भैरव मंदिर आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो. जास्त आतमध्ये जायला नको. चला आता तुम्हाला दुसरं दाखवतो. तर आपण आता या मंदिरात जात आहोत. हे तुम्ही बघू शकता. कोणाला स्कॅन करायचं आहे त्याने करून घ्या. बॅक साईड मध्ये सगळीकडे स्कॅनरच लावले. हा स्कॅनर स्कॅन करतो मी नंतर, अजून मी केला नाही स्कॅन. ते तुम्ही सगळ्यांनी जे जे व्हिडिओ बघतायत त्यांनी व्हिडिओ मधूनच पाया पडून घ्या. डोळे झाला डोळे. चला तर आता दुसरीकडे जाऊया आपण. ठीक आहे, तर आपण आता इथे जाऊया. ते सध्या तुम्ही गणपती बघू शकता समोर. गणपतीची खूप चांगली अशी मूर्ती आहे. आता बाहेर गेल्यावर इथे समोरच शिवलिंग ठेवलेलं आहे. छोटस असं शिवलिंग आहे, छान आहे. इथे आणि समुद्र आहे. समुद्रावरती तर जावं असं वाटतंय, पण बघू, प्रयत्न करू आपण जायचा समुद्रावरती. जाऊया आपण समुद्रावर. तिथे काय आहे, तर आता मी बीच वरती जात आहे. इथे बीच वरती आपण जाऊया, बघूया बीच वरती कसं काय आहे. इथून जायला एंट्रन्स आहे. ते पाय एकदम भाजत आहे. इथे एकदम ऊन आहे. समोर बघा तुम्ही, निळागार समुद्र. किती जण आली आहेत. मुंबईला कोण CSC ला राहत असेल तिथे गेटवे ऑफ इंडियाला तुम्ही बोटी बघू शकता, पण इथे बोट नाही आहे एक सुद्धा. ते समोर आहे ते पण काय माहिती बंद पडलेल्या बोटी आहे. ते वाळू तशी एवढी गरम नाही आहे.
ठीक आहे, थोडस आपण पाण्यात जाऊया. लहान लहान पोरं बघा एकदम कसे खेळत आहे. सेल्फी काढतो. मी सुद्धा या दगडावरती उभा राहिलोय. पाण्यात पाय ठेवायला खूप छान वाटतं. एकदम गार पाणी आहे. पोहता तर मला येत ना, पोहता आलं असतं तर मी गेलो असतो पुढपर्यंत. चला तर मग मित्रांनो, आपण आता नेक्स्ट स्पॉटवरती जाणार आहे, जे की आहे एक सुंदरसं गार्डन आहे. देवगड गार्डन कुणकेश्वरचं इथे आहे. तिथे आता पवनचक्की सुमारा सुद्धा दिसणार आहे. तिथे तुम्हाला एक व्हिडिओ एकदम झूम करून तुम्ही जर बघितलं तर समोर पवनचक्की आहे. आपण आता तिकडेच जाणार आहे. तिथे खूप असा एक नजारा, तिथे अजून खूप छान आहे. मतलब समुद्र तिथे बघाल ना तुम्ही, म्हणजे खूप छान आहे. आणि तिथे आपण आता काहीतरी जेवणार आहोत, नंतर आपण पुढे जाणार. चला मग व्हिडिओ बघत राहा. अजून पण जे लोक व्हिडिओ बघताय त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण जात आहे. इथे बघता तुम्ही पवनचक्की आहे, किती मोठ्या मोठ्या पवनचक्की आहे, किती सारे आहे ते पण बघू शकता. 7-8 तरी आहे इथे. समोरच एक आहे माझ्या. चला आता तुम्हाला इथे पुढे गाडी नाही येऊ शकत, अलाव नाही आहे. चला आता तुम्हाला दाखवतो पुढे. मी समोर आता खायची खेळण्याची जरा दुकान आहे. ते खेळणी वगैरे तुम्हाला काय घ्यायची असेल, मी आता खेळणी नाही घेणार आहे. खेळणी तुम्हाला दाखवतो इथे काय काय आहे. ज्याला कोणाला खेळणी घ्यायचं असेल, तिथे थंड काय पियायचं असेल तर ते सुद्धा आहे. हे खाली काय टाकलंय, इथे रात्रीची कदाचित मस्तपैकी वडापाव वगैरे भेटतो इथे. स्प्रिंग रोल, मिक्स पोटॅटो रोल सगळं आहे इथे. तिथे आपण काहीतरी थंड खाऊया. इथे आहे, वा, तिथं जायला पाहिजे आपण. हे एकदा ट्राय करूया. 300 रुपये पर्यंत आहे. एकदा ते ट्राय केल्या पाहिजे तर मजा येणार. ते बघा लाकडाचं बनवलं आहे इथे, बघू शकता. लोकेशन बघा इकडची. गार्डन इकडे खूप छान बनवलंय. गार्डन छान बनवलंय. ते खाली बघा तुम्ही, इथून असं खाली जायला सुद्धा जाऊ शकता तुम्ही. इथे फुलं वगैरे ठेवली आहे, नक्की भेट द्यायला या तुम्ही इथे. बघा बघा सगळ्यांनी. व्हिडिओ सुद्धा खूप छान येत असेल, म्हणजे आयफोन मधली क्वालिटी सुद्धा छान आहे. खाली इथे काय ठेवलंय, स्विमिंग पूल सारखं ठेवलंय का माहिती नाही आपल्याला. जातो थोडा वेळ खाली आणि दाखवतो. काय इथे छान असं एक व्ह्यू पॉइंट आहे. बसायला सुद्धा तुम्ही, त्या स्टॅच्यूज वगैरे इथे ठेवले. तर इथे तुम्ही बघू शकता, असं सुंदर असे ते खूप माणसं अशी आली आहे, आराम करते. इथे थकून आली असेल, बसली असतील. इथे हार्ट शेप म्हणून एक दगड पण ठेवला आहे. तिथे जाऊन फोटो काढायचे असेल त्यांनी जाऊन फोटो काढू शकता. इकडे इथे अशी गर्दी झाली आहे, म्हणजे खूप जण अशी इथे आलेली आहेत, फोटो काढताय. म्हणजे मस्त पॉइंट आहे इथे फोटो काढण्यासाठी, बघा बसण्यासाठी. तुम्ही ते दगडाचा छान खुर्च्या छान. बनवलाय. अरे भाई साहब, तुम्ही इथे पाणी बघा, एकदम स्वच्छ आहे. सर्वात स्वच्छ पाणी बघितले आता मी. या पाण्यात जावंसं असं मन होतंय, पण मला पोहता येत नाही. या पाण्यात तर जायला पाहिजेच. पोहायला आला सुद्धा मजा आली असती, पण पोहायला तर येत नाही. पोहायला शिकायला पाहिजे, तर पाण्यात जाण्याची मजा वेगळीच असेल. आता आपण इथे आता जेवण करायला आलो आहे. ते बघू शकते ते काय काय आहे. व्हेज थाळी आहे, इथे प्राइस पण लिहिली आहे. खेकडा थाळी 350, मोरी मटन मसाला 300, कोळंबी चिकन वगैरे. त्या स्पेशल मध्ये बघा काय काय. तर मित्रांनो, हा व्लॉग आपण आता इथंच संपवूया, कारण की ह्याच्या पुढची शूटिंग मी केलेली नाही. आता आपण इथे जेवणार आणि जाणार आहे आपल्या घरी. तर व्हिडिओ नक्की बघा, आपल्या मित्रांना पण पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.